महायुती सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरातील राजभवनामध्ये शपथविधी। आज 39 आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ। भाजपच्या 19 आमदारांना आतापर्यंत मंत्रिपदासाठी पक्षाध्यक्षांचे फोन। नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, चंद्रकांत पाटील, जयकुमार रावल, पंकजा मुंडे यांना शपथ घेण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना। शिवसेनेकडून 11 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन। प्रताप सरनाईक, योगेश कदम, आशिष जयस्वाल, भरत गोगावले, प्रकाश आंबेडकरांना मंत्रिपदाची लॉटरी, तर उदय सामंत, संजय राठोड, शंभूराज देसाई, दादा भुसेंना पुन्हा मंत्रिपद। राष्ट्रवादी काँग्रेसकडून अदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील आणि इंद्रनील नाईकांचं मंत्रिपद निश्चित। अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचे आमदारांना फोन। भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी रवींद्र चव्हाण यांचं नाव आघाडीवर। सूत्रांची माहिती, चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागल्याच्या नंतर चव्हाणांकडे नवी जबाबदारी। नवीन मंत्रिमंडळामध्ये गेल्या वेळच्या अनेकांचा पत्ता कट। सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावित, दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांना डच्चू। मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच नागपुरात। स्वागतासाठी भाजपकडून जय्यत तयारी। फडणवीसांचं निवासस्थान असलेला धरमपेठ परिसर भगवामय। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय होईल। अंबादास दानवेंची माहिती, निकोप लोकशाहीसाठी विधानसभेत विरोधी पक्षनेता आवश्यक असल्याचं मत। धनंजय चंद्रचूड यांच्यावरती खटला दाखल झाला पाहिजे। आमदार अपात्रतेवरून खासदार संजय राऊतांची मागणी। तिसऱ्या टेस्टमध्ये हेडच्या शानदार 1.5 शतक आणि स्मिथच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला। आतापर्यंत 6 बाद 347 धावा। आणि एनटी अवॉर्ड्समध्ये एबीपी माझाचा डंका। एबीपी माझाला 4 पुरस्कार, माझा कट्टा, 0 ओव्हर, 10च्या बातम्या आणि विश्वचषक माझासाठी गौरव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।